सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर इतर काही प्रतिनिधी उपस्थित होते। त्यामध्ये दौऱ्याच्या कालावधीमध्ये खासदारांना 2 महिन्यामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या वाटल्या, लोकांची जी दुःख होती ती लोकांनी मांडली आणि त्यावरती जे जलसंपदा विभागाकडून प्रकल्प चालू आहे, जे कटापूर आहे, उरमुडी आहे, तारीचे प्रकल्प आहे, या प्रकल्पाचं पूर्णत्वाला लवकर जाण्याची आवश्यकता आहे। या प्रकल्प 2009 पूर्वी मंजूर झाले, ज्याला 12.62 TMC एवढं पाणी त्याला आरक्षित केलेलं होतं। त्याचा वापर व्हायला पाहिजे। जे पाणी उपलब्ध झालंय ते योग्य पद्धतीने दिलं पाहिजे। त्याच्यामध्ये मनमानी केली जाते अशा प्रकारे त्यांना तक्रार लोकांनी केली होती आणि म्हणून सातारा या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केली। त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो। त्यामध्ये प्रामुख्यानं उरमोडीचं पाणी जे सोडलं जातंय ते पाणी ज्या लोकांच्या जमिनी गेलेत लाभ क्षेत्रामध्ये त्यांना प्राधान्याने मिळालं पाहिजे। त्याच्यामध्ये काही लोकांना दिलं जातंय, काही लोकांना दिलं जात नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यांनी तिथल्या उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यापुढे या पद्धतीनं लोकांच्या तक्रारी येत आहेत त्या यायला नको, कारण आणि राहिलेल्या पाण्याचा वापर होत नाही। तारीची 30 परिस्थिती आहे, 40-50% पाणी फक्त वापरलं जाते आणि एकूण पाणी 2009 पूर्वी जेवढं आपल्याला मिळालं त्यातला 3रा हिस्सा पाणी आपण वापरतोय। 2 हिस्से पाणी हे सांगली सोलापूरला आपलं हक्काचं पाणी जात आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली की प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल। खरं तर खासदारांना 2 महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि 2 महिन्यामध्ये लोकांनी जे काही प्रश्न मांडले, अडचणी मांडल्या, त्याचं दुःख आहे ते त्यांना कळालं। पण 15 वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही, हे दुर्दैव आहे। कारण जे कटापूरचं पाणी 97 साली ती योजना मंजूर झाली, पाण्याचं आरक्षण झालं, पण आज अखेर आंधी धरणामध्ये पाणी 15 वर्षात आलंय। खरं तर हे पाणी आंधी धरणात आल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की 60-62% पाणी आंधी धरणात आलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा होती की मूळ प्रकल्पामध्ये जे म्हटलेलं होतं त्यामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी मान नदीमध्ये सोडलं जाईल आणि दुष्काळाची दाहकता कमी होईल। दुर्दैवानं मान नदीमध्ये ते पाणी सोडलं नाही आणि लोकांच्या जे डोळ्यामध्ये अश्रू होतं ते मात्र काही कमी झाले नाही, दाहकता दुष्काळाची कमी झाली नाही। खरं तर पाणी न सोडण्याचं जे पाप केलंय ते त्या कालावधीमध्ये जर पाणी सोडलं असतं तर लोकांची पिकं वाचली असती, अशी वस्तुस्थिती आहे। जे कटापूरचं पाणी नेरमधून जसं आंधी धरणामध्ये येत आहे तसंच ते येरळवाडीकडे जाते। येरळवाडीच्या पाणी मिळावं येरळवाडीला, तिथले बंधारे भरावेत, यासाठी मोठा संघर्ष सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्रित केला। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होतं, राष्ट्रीय काँग्रेस होतं, शेतकरी संघटना, शिवसेना, सर्वच पक्ष एकत्र आले होते। उपोषण केलं, मोठा संघर्ष केला आणि त्यांना त्यावेळेला सांगण्यात आलं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल कारवाई करू। ते पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आलं, पण पुढे मान खटाव मतदारसंघामध्ये काही सोडण्यात आले नाही। हा दुजाभाव का करण्यात आला? हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे? आजही ते प्रश्न निरुत्तर आहे। त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिकं लोकांची वाचली असती, ही वस्तुस्थिती आहे। पण त्यावेळेला सोडलं नाही। जे कटापूरचं पाणी आलं, आंधळीमध्ये आलं, ते खाली सोडलं गेलं नाही। खरं तर 2019 मध्ये
ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदयांनी जाहीर केलं होतं, पुढच्या 6 महिन्यात जर पाणी इकडं आलं नाही तर राजीनामा देईल. त्यावेळेला ज्या पाईपचं भूमिपूजन झालं, त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि त्यावेळेला जे जाहीर केलं होतं, शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काही जबाबदारी असतात की जबाबदारीनं बोलायला पाहिजे. निवडणुकीपुरतं बोलून चालत नाही, परंतु प्रत्यक्ष पाणी 6 महिन्यात सोडा ते 5 वर्ष आलेलं नाही आणि आता ते पुढच्या 5 वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे. फाकड्या पाणी आणणार म्हणतोय, फाकड्या 15 वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे. जर पाणी आणायचं असतं तर फाकड्याने जे गटापूरचं पाणी 15 वर्षात मान नदीला सोडलं असतं, पण ते सोडलेलं नाही. आता जे पाणी सोडलं गेलंय त्याच्यामध्ये सुद्धा हिंगणीपर्यंत पाणी नेणार, तर ते पाणी कधी येणार आहे? त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती कशी होणार आहे याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही. मुख्य मुद्दा आहे की 15 वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ 1/3 पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं दुःख आपल्या माथीवरती आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून खासदाराला हे 2 महिन्यामध्ये कळालं, जे 15 वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही. हे मान आणि खटावचं दुर्दैव आहे. आणि आता निवडणूक लागल्यानंतर जशी भूमिपूजन होतात, जाहीर केलं जातं की आता हे केल्याशिवाय ते करणार नाही, तसं आता गावोगावी सर्वेसाठी लोक चालले. सर्वेसाठी लोक करायची आहेत. हाच सर्वे गेल्या 5 वर्षापूर्वी का झाला नाही? हा सर्वे त्याला मंजुरी का मिळाली नाही? त्याला 15 वर्षे कशाला लागतात? म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये पाणी मंजूर करण्यापासून जी काही मंजुरी झाली त्याला गेल्या 15 वर्षामध्ये काही झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोकांची जी दुःख आहे ती दुःख लोकांनी प्रभावीपणे, ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही त्या लोकांनी ती दुःख दौऱ्याच्या दरम्यान खासदारांच्या समोर मांडली. त्यांना ती 2 महिन्यामध्ये लक्षात आली आणि म्हणून त्याला वाटलं की याला चालना द्यावी, ह्याला वेग यायला पाहिजे. त्यामुळे काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली, काही सूचना केल्या. त्याच्यामध्ये खासदारांनी जे काम केलंय 2 महिन्यामध्ये ते खरोखर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण ती दुःख त्यांनी समजून घेतली असं माझं मत आहे. उर्वरित जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत जी निष्क्रियता झाली, जे पाणी आपल्याला मिळालं नाही त्यामुळं खरं तर आपल्याला याच्यामध्ये नामुष्की आलेल्या आहे. आणि मी पाणी आणतो किंवा फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जातंय? आणि मग इतके 15 वर्ष का झोपी गेलाय तुम्ही? तर ते खासदार नाही तर तुम्ही झोपी गेलेलं जागे व्हायची गरज आहे. कारण तुम्हाला कळालं पाहिजे आत्मपरीक्षण करून की 15 वर्षात आपण काय केलं. एक थेंब पण पाणी आज मान नदीमध्ये खाली सोडले ना, आंधळीत पाणी 62% येऊन पडले, ते पाणी खाली सोडलं नाही तुम्ही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला असतं निश्चितपणाने लोकांना पाणी मिळालं असतं, येरळवाडीला पाणी मिळालं असतं. ही वस्तुस्थिती आहे. खरं तर आता त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं, हायकोर्टात जाणं, ते प्रकरण 200 लोकांच्या वरती मयत झाल्यानंतर ते सरकारचे पैसे घेतले असं म्हणणं अतिशय गंभीर आहे. ह्याच्याबद्दल खुलासा करण्याची आवश्यकता आहे. ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजनेला चालना द्यावी, यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे.